केलेलं आहे. इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया. हा देश हा सेक्युलर देश आहे. सगळ्या विचारधारेला या ठिकाणी आपण इक्वल सन्मान देत असतो. राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 मध्ये त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. राईट टू स्पीच त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन मध्ये दर्शवलेला आहे. मग आता तुम्ही विचार व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेत असाल तर ही एक प्रकारची दडपशाही आहे, ही हिटलरशाही आहे. तुम्ही एकीकडे हा कायदा आणता आणि दुसरीकडे प्रवीण गायकवाड सारख्या बहुजनांचा विचार करणारा, संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या माणसांवर त्या ठिकाणी तुमचा कार्यकर्ता काळीक फोडतो. मग यांच्यावर कायदा सुव्यवस्था नाही ठेवू शकत. तुम्ही एकीकडे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना अडवता आणि दुसरीकडे शिवधर्मवाले जे आहेत त्यांना तुम्ही नतमस्तक होता. काय चाललंय या देशामध्ये, काय चाललंय या राज्यामध्ये? अशा प्रकारची दादागिरी महाराष्ट्र अजिबात कतही सहन करणार नाही.